Hello friends, our next topic is experimental setup for Fraunhofer diffraction. आता फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन म्हणजे काय ते आपण बघितलेलं आहे की ह्याच्यामध्ये कंडिशन काय लागते की आपल्याला जे आपले डिफ्रॅक्टिंग एलिमेंट आहे त्याच्यापासून जो सोर्स असतो तो सोर्स आणि जी स्क्रीन आहे त्यांचं जे डिस्टन्स आहे ते खूप व्हेरी लार्ज असतं. असा जो एक्सपेरिमेंटल सेटअप असतो त्याला फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन एक्सपेरिमेंटल सेटअप असं म्हटलं किंवा म्हणतात. मग तोच आपण एक्सपेरिमेंटल सेटअप आता बघणार आहे. आता इथे ॲक्च्युली काय असते की स्लिट असते अशी, हा इथून एवढा पार्ट असतो तो ओपेक असतो हां, आणि हा एक्सपोज्ड असतो एवढाच पार्ट, म्हणजे तेवढ्याच पार्टमधून लाईट येते अशी या बाजूला. बाकीची लाईट आहे जी ती ओपेक पार्टमुळं अडवली जाते. इट इज नॉट अलाउड टू गो पास थ्रू. आता हा जो एक्सपेरिमेंटल सेटअप आहे त्याचा ते एक्सप्लेनेशन येते की हा सोर्स एस आहे, तो इथे सांगितलेलाच आहे. तो कुठे आहे? ॲट द फोकस ऑफ दी कॉन्व्हर्जिंग लेन्स. ही जी कॉन्व्हर्जिंग लेन्स आहे त्या लेन्सच्या फोकसला आपला सोर्स एस आहे. इग्नोरिंग ॲब्रिएशन्स द इमर्जिंग बीम विल कन्सिस्ट ऑफ अ प्लेन पॅरलल रेज रिझल्टिंग इन प्लेन वेव्हफ्रंट्स. म्हणजे काय ॲब्रिएशन्स जे आहे म्हणजे लेन्सशी रिलेटेड डिफेक्ट आहेत ते आपण इग्नोर समजा केले. ऑप्टिक्समधले लेन्सशी रिलेटेड जे डिफेक्ट्स त्याला ॲब्रिएशन म्हणतात, की फोकस वगैरे प्रॉपर नसतो वगैरे, ते आपण इथे इग्नोर करायचं. सो ते आपण इग्नोर केले तर इमर्जिंग बीम विल कन्सिस्ट ऑफ पॅरल रेज है ना, की सोर्सपासून लाईट येते ती कॉन्व्हेक्स लेन्सवर इन्सिडेंट होते आणि ती लाईट इथून आहे ती डायव्हर्ट होते आणि ही लेन्स आहे ती कॉन्व्हर्जिंग आहे आणि इथून आपल्याला पॅरल बीम ऑफ लाईट मिळालेली आहे. आणि त्यामुळे इथे जी आपली स्लिट आहे ए बी ही स्लिट आहे, त्या स्लिटवरती आपल्याला पॅरल बीम ऑफ लाईट इन्सिडेंट होते किंवा प्लेन वेव्ह फ्रंट इन्सिडेंट होतं. ठीक आहे. सो these are the incident on the diffracting element such as a slit, a circular aperture, a double slit, grating, etc. म्हणजे ते इथे एक्झाम्पल सांगितलेलं आहे की जी आपली कॉन्व्हेक्स लेन्सपासून पॅरल बीम ऑफ लाईटमुळं प्लेन वेव्हफ्रंट येते. इथं डिफ्रॅक्टिंग एलिमेंट कशा प्रकारचे असतील तर स्लिट असू शकते किंवा सर्क्युलर अपर्चर असू शकतं किंवा डबल स्लिट असू शकतं किंवा ग्रेटिंग एलिमेंट नावाचा एक डिव्हाइस आहे, असं सुद्धा डिव्हाइस असू शकतं. अशा प्रकारचे वेगवेगळे डिव्हाइसेस ते इथे लिस्ट आउट केलेले आहेत की कुठल्या कुठल्या प्रकारचे डिफ्रॅक्टिंग एलिमेंट असू शकतात, की स्लिट, सर्क्युलर अपर्चर, डबल स्लिट, ग्रेटिंग एक्सेट्रा. इमर्जिंग बीम इज इन्सिडेंट ऑन अनदर कॉन्व्हर्जिंग लेन्स. आपला जो इथे डिफ्रॅक्टिंग एलिमेंट इथं आहे ए बी, त्याच्यापासून जी आपली इमर्जिंग बीम आहे ती पुन्हा कुठे इन्सिडेंट होते तर दुसऱ्या एका कॉन्व्हर्जिंग लेन्सवरती इन्सिडेंट होते. आणि आता हा जो आहे पुन्हा हे कॉन्व्हेक्स लेन्समुळे ते फोकस होणार आहे. ते फोकसिंग कशावर होणार तर स्क्रीनवरती. आणि स्क्रीन काय आहे तर ॲट अ फोकल डिस्टन्स. युजली जे डिस्टन्स असतं ते फोकल डिस्टन्स एवढं ठेवलेलं असतं. सो मग इथं काय सांगितलेलं आहे पहा, द इमर्जिंग बीम इज इन्सिडेंट ऑन अनदर कॉन्व्हर्जिंग लेन्स दॅट फोकसेस द बीम ऑन द स्क्रीन. ठीक आहे. इन द केस ऑफ सर्क्युलर ॲपर्चर, जर ॲपर्चर सर्क्युलर असेल, एस इज अ पॉईंट सोर्स असणार आणि मग त्यावेळेच्या ज्या लेन्सेस असतील त्या कशा असतील तर बाय कॉन्व्हेक्स लेन्स असतील. आणि जर आपला इलेमेंट्स लिनियर इलेमेंट्स असतील, स्लिट असेल किंवा ग्रेटिंग असेल, तर जो सोर्स असेल तो पण लिनियर असणार. आणि तिथं ज्या लेन्सेस वापरतात त्या लेन्स कशा असतील सिलेंड्रिक. बघा फरक आहे. इथे जे ॲपर्चर आहे ते जर सर्क्युलर ॲपर्चर असेल तर सोर्स कसा असेल तर पॉईंट सोर्स असणार आणि मग ज्या लेन्सेस असतात त्या कशा असतील बाय कॉन्व्हेक्स लेन्स असणार. ठीक आहे. आणि जर का इथे लिनियर इलेमेंट असतील, स्लिट असेल किंवा ग्रेटिंग वगैरे असे इलेमेंट असतील तर इथला जो सोर्स आहे तो सुद्धा लिनियरच असणार आणि त्या ठिकाणी लेन्स ज्या वापरतात ते लेन्स कसे असणार तर सिलेंड्रिकल शेपचे असणार. ठीक आहे. सो असं का असेल, सो दॅट द फोकस्ड इमेज इज ऑल्सो लिनियर, म्हणून अशी अरेंजमेंट करावी लागते. इन आयदर केस
अ प्लेन वेव्ह फ्रंट ॲज इफ द सोर्स इज ॲट इन्फिनिटी, म्हणजे सोर्स आपला इन्फिनिटीला आहे कन्सिडर केलं तर आपल्याला इथे वेव्ह फ्रंट कशी मिळणार, प्लेन मिळणार आहे. सो इन आयदर केस प्लेन वेव्ह फ्रंट approaches and leaves the diffracting element. This is as per requirement of Fraunhofer diffraction. म्हणजे आपण हा फक्त इथं ह्या टॉपिकमध्ये काय बघितलं की एक्सपेरिमेंटल सेटअप काय आहे, कसा असतो तो, का असतो, ह्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघितलेल्या आहेत.